तर सकाळ झाली आहे एकदम पहाटा आणि मी झोपेतनं उठूनच इले माझ्या परसवातली म्हणजे आमच्या घराच्या पुढेच कुडाना थयच अळी लावला होता मे महिन्यात. म्हणजे पप्पा आणि मम्मीने लावला नव्हते अळी आणि त्याचे वेली बघू मी इलं होते. तर ते वेली असे छान रुजून मोठे झाले आहेत आणि अजून एका महिन्यात एकाना फुलं येतील आणि पडवळ वगैरे लागू चालू होईल. म्हणजे आम्ही पडवळाचे आणि तवशाचे म्हणजे काकडीचे बिये लावला आणि भोपळ्याचे. तर ते तुमका मी आता दाखवते. इथे तर मित्रांनो, ह्या आमच्या घरासमोरचा हिरवागार गोडान आणि ह्यो व्हिडिओत वेल दिसताना झूम केले बघा. तो हा पडवळाचा वेल काठीचा आधार घेऊन मस्त वाढलो हा. आणि याच्या साईडने आम्ही आहे ना बांबूचा म्हणजे बेटाचा कुंपवण केला, कारण साईडनी घाटी आणि गोरवा येत असतं ते ना. आतमध्ये जाऊन मग डिटेलमध्ये व्हिडिओ शूट नाही करू भेटलो, कारण सगळी अडचण आणि गवत पण लय वाढला आणि ह्या गवतात बाबा असतात ते तुमका माहितीच. आणि ह्यो हा डोंग्यात नाही इलेलो तवशाचा वेल आणि त्याच्या साईड का मोठ्या पाण्याचं भोपळ्याचं वेल म्हणून तेव्हा क्लिअर दिसत सगळा. आणि ह्यो डक्षीवरती हा पडवळाचाच वेल तो पण मस्त वाढलो आणि साईडनी ते का ना काटिया लावला आधारासाठी वाढव का. आणि हा आमच्या सड्यावरचा कुडान ते का वय नाही केला. आणि ह्यो वेल हा चिबडाचो ते का फुला पण लागली आहेत, लवकरच चिबूड खाऊक मिळतील. पुढे गेलास तर ह्यो भेंडवा त्याच्या साईड का लाल माटा आणि मधी मधी मुळो पण लावलेलो. पाना पिवळी झालीत बघा, पावसानं तो कुसलो. आणि मध्ये मध्ये आम्ही मिरची पण लावलो. अशा प्रकारे आम्ही मस्तपैकी मिक्स फार्मिंग केलेली या शेतामध्ये.